अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे असणारे जे क्लॅशेस किंवा युद्धाचा असणारा संदर्भ जो तुम्ही पाहताय त्याच्यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाचा असणारा पॉइंट आहे तो म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ, म्हणजे एक सामुद्रधुनी जी सामुद्रधुनी जगाच्या असणाऱ्या तेलाला बऱ्यापैकी कंट्रोल करते. पर्शियन गल्फ आणि ओमानचा गल्फ या दोघांच्या दरम्यान असणारी ती सामुद्रधुनी आहे हॉर्मोझची. इराणनं जर हल्ला करून जर तो एरिया ब्लॉक केला तर जगाचा प्रतिदिन 15 मिलियन बॅरल ट्रेड केला जातो. प्लस जगाच्या 30% क्रूड ऑइल तो त्या स्ट्रेट मधनं त्या ठिकाणी डेली बेसिसवरती आपल्याला हायलाइट होताना दिसतो. म्हणून वर्षभरामध्ये त्यासणारा जो काही फ्लो आहे का तो चालू ठेवणं गरजेचं आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस जगाचा 20% असणारा LNG त्याच स्ट्रेट मधनं ट्रेड केला जातो. 50% भारताचा ऑइल आहे का तो त्या स्ट्रेट मधनं आणला जातो. आणि नॉन ऑइल कंटेंटचा विचार केला तर जवळपास 13.5% ट्रेड आहे का तो आपल्या त्या असणाऱ्या स्ट्रेट मधनं होतोय. त्यामुळं त्या स्ट्रेटमध्ये आणि तिथल्या असणाऱ्या रिजनमध्ये आत्ताची सिच्युएशन दिसते आपल्याला, त्याचा परिणाम भारतावरती एक दीर्घ कालावधीसाठी पडू शकतो.